रेडी गावातील संपूर्ण 12 पंचायत आणि ज्या प्रांगणामध्ये हा आजचा जिल्हास्तरीय भजनी कार्यक्रम संपन्न होतोय ते श्रीदेव सत्यपुरुष या सर्वांचं स्मरण करून आताच पुरुषोत्तमने म्हटल्याप्रमाणे रेडी गावामध्ये मला वाटतं ही दुसऱ्यांदा भजन स्पर्धा होते। बरोबर 24 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये भजन स्पर्धा झालेली होती आणि तदनंतर या ठिकाणी आज पहिल्यांदाच श्रीदेव सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ हुडावाडी आयोजित या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। निमंत्रित भजनी संघाची ही जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले मित्रांनो। ही स्पर्धा जी वेळ आहे त्या वेळेनुसार थोडासा वेळ झालेला आहे आपल्याला, तरी जास्त वेळ न घालवता या व्यासपीठावर उपस्थित झालेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी सुरू करूया। मी सर्वप्रथम मान्यवरांच्या शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतोय आणि त्यानंतर स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी दीप प्रज्वलन करण्यासाठी सर्वच मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहावं। नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती ज्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे ते हितेश राऊत सर आमचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सन्माननीय हितेश राऊत, या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय रामसिंह उर्फ भाई राणे, उपसरपंच आनंद भिसे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा। आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करून हा संपूर्ण कार्यक्रम आतापासून सुरू झालेला हा उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम अशाच प्रकारे दीपाने तेजोमय होत जाऊ। यानंतर रेडी गावचे उपसरपंच आनंद भिसे, सन्माननीय परशुराम राणे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य मधून एक कोणीतरी या। ग्रामपंचायत सदस्य रेडी ग्रामपंचायत सदस्यामधून एक प्रतिनिधी, माजी उपसरपंच नमिता नागोळकर, सन्मान्य श्री श्रीकांत राव यांच्या शुभ हस्ते पोलीस पाटील प्रतिनिधी कोणतरी एक या। यानंतर गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे। सन्माननीय हितेश राऊत यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते श्री गणेश मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा। त्यानंतर विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतायत आपले ज्येष्ठ मार्गदर्शक दादू राणे। यानंतर विठ्ठल मूर्तीला हार अर्पण करायचा आहे लगेचच। मी सरपंच भाई राणे यांना विनंती
दोन स्पर्धेच्या दोन्ही परीक्षकांना सुद्धा मी विनंती करतोय, सन्मान्य श्री दीप्तेश मेस्त्री आणि महेश परब यांना विनंती करतोय की ते व्यासपीठावर यायचंय. मी यानंतर मान्यवरांना विनंती करतोय की लगेचच आपण या रंगमंचाचं या श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन करायचंय. संगीत अलंकार आणि आजच्या स्पर्धेचे परीक्षक दीप्तेशी मेस्त्री यांना विनंती करतो की या स्पर्धेचं श्रीफळ वाढवून उद्घाटन करायचं आहे. सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करतोय. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय प्रितेश राऊळ, आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती, ज्यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे, त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने केला गेलेला आहे. त्यांना विनंती करतोय. ठीक आहे, स्वागत आणि सन्मान एकाच वेळी केला जात आहे. मी आनंद बिसे यांना विनंती करते, रेडी गावचे उपसरपंच आनंद बिसे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते बाबा. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती सन्माननीय प्रितेश राऊळ यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रघुमाईची मूर्ती देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. दरम्यान महाले सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. यानंतर या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय सन्माननीय श्री रामसिंग उर्फ भाई राणे यांचा सुद्धा या ठिकाणी येतोची सन्मान होतोय. आणि मी दीपक सदगुरवाणी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. विठ्ठल रखुमाईची मूर्ती कैलासवासी सौ आनंदी व कैलास श्री दिनकर तानावडे यांच्या स्मरणार्थ तानावडे कुटुंबियांकडून ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती देण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या जाऊ देत. शिक्षण सभापतीने जशी दुसरी इनिंग सुरू केली तशीच सरपंचांची सुद्धा दुसरी इनिंग चालू आहे. यानंतर श्री वसंत दांडेल मच्छीमार नेते जे रेडीच्या कार्यक्रमाला आवर्जून सातत्याने उपस्थित असतात, सहकार्य करत असतात, मार्गदर्शन करत असतात, ते श्री वसंत दांडेल यांचा सन्मान होतोय. श्री विनोद विनय राणे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करावं. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ. शिरोडा गावचे माजी सरपंच राहुल गावडे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. राहुल गावडे यांना विनंती करतोय. तसेच मगाशी नावाचा उल्लेख केला होता जगन्नाथ राणे आणि लक्ष्मीकांत करपे आले. महाले
सर यांना विनंती आहे. आणि सन्मान होतोय ज्यांना 2025 सालचा कोकण साल युवा प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे आणि जे तबला विशारद झालेले आहेत ते आपल्या रेडी गावचे सुपुत्र भावेश राणे यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. मी भावेश राणा विनंती करतोय हा सन्मान आपण स्वीकारायचा आणि स्वसंतोष राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्या या रेडी गावच्या रत्नासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्याने आपल्या कलेतून अनेक शिष्य घडवलेले आहेत आणि मानाचा कोकण साल 2025 चा युवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त केलेला आहे असे आपले तबला विशारद भावेश राणे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या. यानंतर रेडी गावचे उपसरपंच श्री आनंद भिसे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होते. मी संतोष राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. रेडी गावचे उपसरपंच ज्याने आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने स्वतःची काही मेहनत घेतलेली आहे, वाडीतील सर्वांना बरोबर घेऊन अगदी लहान आबालवृद्धांना बरोबर घेऊन जी काही मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. एवढंच नव्हे तर या वाडीचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येक कामामध्ये हिरिरीने रात्रंदिवस कार्यरत असतात ते आपले आनंदजी भिसे. यानंतर या स्पर्धेचे परीक्षक संगीत अलंकार सन्मानजी दीप्तेश मेस्त्री यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी श्री विनायक राणे बाळा यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती. संगीत अलंकार सन्माननीय दीप्तेश मेस्त्रीच्या हाताखाली सुद्धा अनेक शिष्य तबला पखवाज हार्मोनियम या बाबतीमध्ये घडत आहेत. जोरदार टाळ्या. यानंतर या स्पर्धेचे दुसरे परीक्षक जे पखवाज अलंकार से संबोधले जातात ते महेशजी परब यांचा सन्मान होते श्री दिलीप राणे यांच्या शुभ हस्ते. दिलीप राणे दादू काकांच्या हस्ते. दादू काकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आजच्या स्पर्धेचे परीक्षक महेशजी परब यांचा सन्मान व्हावा. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ. जोरदार टाळ्या. यानंतर सन्मान होते एक उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट कवी, लेखक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक निवेदक सन्माननीय श्री राजा सामंत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी अनिकेत राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान व्हावा. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ. उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण रात्र राजा सामंत यांना या ठिकाणी जागवायची आहे. एक दिलदार मनाचा नावाप्रमाणे सच्चा मित्र आणि राजा माणूस खऱ्या अर्थाने या विधानसभा भजन स्पर्धेमध्ये जे रंगत कोण आणणार असतील तर ते राजा सामंत आणणार आहेत आणि यासाठी तुम्हाला मात्र इथे खुर्ची सोडायची नाहीये. सगळ्यांनी खुर्चीवर बसून राहायचे आहे. यानंतर सन्मान होते
या मंडळाचे मार्गदर्शक एक उत्कृष्ट कलाकार श्री कृष्णा राणू राणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपणा सर्वांचे दादू राणे आणि मी सहदेव राणे आणि भाऊ इब्राहिमपूरकर यांना विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर यायचे त्यांचा सन्मान करण्यासाठी. एक भजने बुवा आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या सप्ताहाच्या वेळी जो दिंडी रथ गेली कित्येक वर्ष दादू राणेंच्या माध्यमातून हा चित्ररथ या ठिकाणी साकारला जातोय त्यांच्या संकल्पनेतून. विठ्ठल राणे उर्फ बाबला काका यांचा सन्मान होते. दीपक राणे यांच्या शुभ हस्ते वारकरीचे प्रतीक टोपी वारकरी टोपी आणि हा जोडा प्रदान केला जात आहे. गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर तानावडे काकांचं या ठिकाणी स्वागत होते. अशाच पद्धतीने वारकरी टोपी जोडा आणि गुलाब पुष्प ही सप्त्याच्या वेळी पारायला येणारी सगळ्यात प्रथम येणारी ही जोडी पार घेण्यासाठी मंदिरामध्ये माऊली मंदिरामध्ये आणि सगळे पार करणारी माऊली देवस्थानचे मानकरी सन्मानित सत्य परशुराम राणे यांना विनंती करते की आपण आपला सन्मान स्वीकारावा. ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ यानंतर रेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ यांचा सन्मान होतोय. जाधव साहेब आपला सन्मान होतोय. पोलीस पाटील सीताराम राणे यांचा सन्मान होतोय. पुढे पोलीस संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष या पदावर त्यांची नियुक्ती झालेली जोरदार टाळ्या. अर्थातच आपल्या वेंगुर्ला तालुक्यात आपल्या रेडीगावला हे पद मिळालेले आहे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. त्यानंतर लक्ष्मीकांत करपे भाजपचे तालुका उपाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होते. आपल्या रेडीगावचे नवनीत परब सिव्हिल इंजिनियर यांचा सन्मान होते. ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील राणे यांनी आपलं स्वागत स्वीकारावं. यानंतर आपल्या
श्री ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष सन्मानश्री दादा नाईक यांना विनंती करते की आपण आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर भाजप शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे यांना विनंती करते की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दशावतार प्रेमी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अण्णा गडेकर यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारावा. राहुल गावडे आपल्या गावचे ज्याने दशावतार जगवलं, ज्यांना दशावतार म्हणजे द्रोणाचार्य म्हटलं गेलं, ते कैलासवासी जयसिंग राणे यांचे सुपुत्र सागर राणे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्या. विनायक वारखडकर यांचा सन्मान होतोय. यानंतर महाले सर कृपया आपला सन्मान आणि स्वागत स्वीकारावं. महाले सर यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारावा. यानंतर रेडी गावच्या उपसरपंच माजी उपसरपंच नमिता नागोळकर मॅडम यांना विनंती आहे आपण स्वागत स्वीकारायचं आहे. बुडावाडीचे सदस्य मानसी राणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ग्रामपंचायत सदस्य रश्मी रेडकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर अमोल राणे यांना विनंती आहे की आपण आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. अमोल राणे व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सीताराम राणे यांनाही विनंती आहे. एस बी राणे सर आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अमोल राणे यांचा सन्मान होते, स्वागत होते. सुहास राणे यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. सुहास राणे
एस बी राणे सर यांचाही सन्मान होतोय. संतोष राणे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. जरा लवकर लवकर यायचं आहे. नाना तानावडे यांना पण विनंती आहे. तानावडे काका नाना तानावडे यांचा सन्मान होतोय. विष्णू उर्फ नाना तानावडे यांचा स्वागत व सन्मान होतोय. यानंतर संतोष राणे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. ग्रामपंचायत कर्मचारी सन्माननीय नाना सातोसकर यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे, स्वागत स्वीकारायचं आहे. सत्यपुरुष देवस्थानचे मानकरी राजन राणे यांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावरून आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीदेव ब्राह्मण मंडळ प्रासादिक भजन मंडळ रेडी भांडवळीचे बुवा महेंद्र साजी यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माजी उपसरपंच सन्माननीय नामदेव राणे यांनाही विनंती आहे, त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुरुषोत्तम राणे यांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. दादू राणे यांचा सन्मान होतोय. पोलीस पाटील अक्षय राणे यांचाही सन्मान होतोय. यज्ञेश वेळणकर खऱ्या अर्थाने युट्यूब वाल्यांना वायफायची सेवा ज्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते यज्ञेश वेळणकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. यज्ञेश वेळणकर, प्रवीण कन्याळकर लाईटची व्यवस्था अगदी आतापर्यंत आणि ही स्पर्धा संपेपर्यंत लाईटच्या व्यवस्थेची जी काळजी घेणार आहेत ते आमचे प्रवीण कन्याळकर. माहुली देवस्थानचे मानकरी दिलीप राणे यांना विनंती आहे की त्याने व्यासपीठावर यायचं आहे. दिलीप राणे, तसेच विनायक राणे यांनाही विनंती आहे. विनायक राणे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मुद्दाम शिरोड्याहून आपले पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय निकारके सर यांचा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत त्यांनी स्वीकारायचं आहे. त्यानंतर पोलीस पाटील अक्षय राणे यांनी आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. पत्रकार निकारके सर, त्यानंतर आपल्या गावचे पत्रकार अना सातार्डेकर यांनी सुद्धा आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच अना सातार्डेकर यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि रेडी गावातील कोणत्याही
कार्यक्रम असल्यानंतर हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम जे करतायत आपल्या गावचे भाई पांडजी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत होत आहे, त्यांनी ते स्वीकारावं. सूरज राणे यांनाही विनंती आहे, त्यांनी आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. सूरज राणे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर या. संकेत राणे ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ गावतळवाडीचे संकेत राणे यांनी आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. कैलासवासी माजी मास्तर यांचे बंधू गजानन राणे ज्यांनी बरीच वर्ष भजनी सेवा केलेली आहे. शुभम सातोस्कर जर असतील तर व्यासपीठावर या. शुभम सातोस्कर लेडी सुप्रभातचे पकवाज वादक. अजूनही बऱ्याच जणांचं स्पर्धा चालू असेपर्यंत स्वागत केलं जाणार आहे. लेडीतील जे भजनी कलाकार वाद्य कलाकार आहेत त्यांचं सुद्धा ही स्पर्धा चालू असताना या ठिकाणी सन्मान केला जाईल. नागोळेवाडीचे झांज वादक शैलेश मुगडे यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचे. शैलेश मुगडे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होते, तर व्यासपीठावर यायचे त्यांनी. गावतळवाडीचे पकवाज वादक ओंकार राणे यांनाही विनंती आहे, त्यांनी आपला स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. अमित नाईक बोमरूची वाडी अमित नाईक यांना विनंती आहे, कृपया व्यासपीठावर या. तसेच अरुण गवंडी यांनाही विनंती आहे. अरुण गवंडी. भगवान राणे यांनाही विनंती आहे. गौरेश पडते यांना सुद्धा विनंती आहे, आपला सन्मान आणि स्वागत स्वीकारायचं आहे. योगेश मांजरेकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ज्यांच्या नावाचा उल्लेख केला त्यांनी कृपया येऊन. मंडळी अगदी भजनी सेवेमध्ये त्यांनी आपली कारकीर्द घालवलेली आहे, घालवत आहेत. गौरेश पडते यांनाही विनंती आहे, त्यांनी आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे. महेश अणसुरकर यांना सुद्धा विनंती आहे. आणि त्यांचा जर चिरंजीव एक उत्कृष्ट गायक जर असतील तर त्याने दोघांनी या ठिकाणी यायचं आहे. या आपल्या छोट्या बाल कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होते, त्याचं या ठिकाणी स्वागत होते. अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजेता ठरलेला आहे. प्रवीण राऊळवाडीचे बुवा प्रवीण राऊळ यांनाही विनंती आहे, कृपया व्यासपीठावर यायचं आहे.
शेखर परब आज युट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण जे करणार आहेत ते शेखर परब कुडाळचे शेखर परब यांना विनंती करतोय या ठिकाणी आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. स्मितेश पंडित यांनाही विनंती आहे. मोठी लहान पण कीर्ती महान अशी ही व्यक्ती आहे. अलीकडच्या अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची व्यवस्था करून देणारे स्मितेश पंडित अगदी लहान वयामध्ये ही कला अवगत केलेली आहे. स्मितेशसाठी जोरदार टाळ्या जाऊ दे. या ठिकाणी आपल्या उडावडी शाळेचे शिक्षक जानू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपला स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. जानू पाटील सर. समीर राणे यांनी आज जनरेटरची या ठिकाणी आवर्जून व्यवस्था केलेली आहे. ते स्वीकारण्यासाठी त्यांचा सन्मान व्हावा. विराट राणे घोडावडीचे विराट राणे तसेच प्रमोद राणे यांनाही विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर या. प्रमोद राणे अजय राणे प्रमोद राणे अजय राणे कृपया लवकर या. तमनजी आभाराणे यांचा या ठिकाणी सन्मान होते. आभाराणे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भगवत वादक आभाराणे यांचा सन्मान होतोय. आणि यानंतर ज्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतंय ते निवृत्त शिक्षक सन्माननीय आजगावकर सरांचा सत्यपुरुष कला क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्मान केला जातोय. नागेश राणे यांचाही सन्मान केला जातोय. नागेश राणे भगवत वादक देवेश राणे भगवत वादक देवेश राणे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं श्रीदेव सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ रेडीच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आणि या भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर सन्मान होतोय तो भाऊ इब्रापूरकर यांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. गुडावाडी पकवाद वादक देवू राणे यांचा सन्मान केला जातोय. यानंतर अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय दिप्तेश परब यांना. माफ करा दिप्तेश मेत्री यांना आपली शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि तुम्ही इथे जमलेल्या समस्त भजनप्रेमी यात प्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो.
श्री देव सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ रेडी हुडावडी यांच्या वतीने प्रथमच रेडी गावामध्ये ही भव्य अशा स्वरूपाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आज. आणि आमच्या ऐकण्यात तरी मागच्या जवळपास 20-25 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे, परंतु या भागामध्ये भजन स्पर्धा झालेली कधी ऐकवत आले नव्हते. त्यामुळे प्रथमतः या मंडळाचं आपण एक टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यांनी हा छान उपक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि सत्यपुरुष देव यांना अशीच सर्वांना सद्बुद्धी देवो आणि दरवर्षी अशा प्रकारची अजून मोठ्या स्वरूपात भजन स्पर्धा त्यांनी आयोजित करावी असं मी त्यांना विनंती करतो. भजन स्पर्धा म्हटल्यानंतर आपण जिल्ह्यात ठिकठिकाणी भजन स्पर्धा बघत असतो आणि ती भजन स्पर्धा आज आपल्या गावामध्ये होते. नक्की भजन स्पर्धा म्हणजे काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आज या ठिकाणी हा पूर्ण जागर करायचा आहे. मग तुम्हाला समजून येईल की जिल्ह्याच्या भजन स्पर्धा चालतात तेच सगळे महत्त्वाचे आणि मोठे तुल्यबळ म्हणतात ते एक दिग्गज स्पर्धक आज या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतील आणि त्या सर्वांची भजनं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील, श्रवण करायला मिळतील, भजनाचा आनंद मिळेल आणि भजनाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं नामस्मरण आपोआपच आपल्या कानी पडेल, आपल्याला तेवढं पुण्य मिळेल. त्यामुळे एक 2 शब्द मी संपवतो. पुन्हा एकदा या मंडळाचे मी आभार मानतो. मला या ठिकाणी आणि श्री महेश परब यांना परीक्षक म्हणून या ठिकाणी तुम्ही जो सन्मान दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. दिप्तेश्वर जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं या मंडळाने आयोजन करून ही एक खरोखरच सुवर्ण संधी या सगळ्या भजनी प्रेमींना दिलेली आणि तुमच्या मुखातून निघालेलं आहे की दरवर्षी स्पर्धा व्हावी. निश्चितच सांगतोय की या ठिकाणी पर्व पहिले हे नक्कीच पर्व पहिले असेल आणि याच्यानंतर हा जर सगळा जर महिलांचा, पुरुषांचा, आभार वृद्धांचा, या मंडळाचा, या वाडीतला जर सहभाग जर बघितला तर ही स्पर्धा निश्चितच पर्व 50-100 वर्षापर्यंत निश्चित जाईल आणि निश्चित आपल्या माऊलीच्या वतीने, सत्पुरुषाच्या वतीने ही स्पर्धा चालू राहील. रामपुरुष देवस्थानचे वैभव कामत यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारावा. माजी उपसरपंच राजेंद्र राणे यांना पण विनंती आहे. चेतन पिळणकर यांना विनंती आहे, कृपया लवकर या. निश्चितच थोडासा उशीर होते स्पर्धेसाठी कारण एका रात्रीमध्ये ही स्पर्धा संपवायची आहे. रामपुरुष देवस्थानचे वैभवजी कामत यांचा सन्मान होते. त्यानंतर सन्मान श्री राजेंद्र राणे, चेतन पिळणकर यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. चेतन पिळणकर, झांज वादक सौरभ राणे, ठीक आहे. यानंतर ज्यांचा खऱ्या अर्थानेच मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेच्या मागे सिंहाचा वाटा आहे ते आपल्या रेडी गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय सन्मान्य श्री रामसिंग उर्फ भाई राणे यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा दिला की संपूर्ण गावाने शुभेच्छा दिल्यासारखे होणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्या. सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ आयोजित या ठिकाणी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा आणि या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेशजी राहुल साहेब, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात वेंगुर्ल्यावरून आवर्जून आपल्या 2 व्हीलर मोटरसायकल या वयात पण आज आमच्यासाठी म्हणून या ठिकाणी रेडीसाठी येतात. ते आमचे मच्छीमार नेते वसंतजी तांडेल साहेब, आमचे गुरुवर्य व ज्यांनी आम्हाला भजनात या राजकीय कारकिर्दीत याच्या अगोदर ज्यांनी भजनात आम्हाला हार्मोनियम आणि गायन कसं करावं याचं मार्गदर्शन म्हणजे केलं आणि मला भजन करण्याची आवड निर्माण केली आमचे गुरुवर्य दीप्तेजी मेस्त्री, माझे या ठिकाणी असणारे दुसरे परीक्षक महेश परब, या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, उपस्थित सर्व या सत्यपुरुष कला क्रीडा मंडळाचे सर्व जुने जाणते सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व भजनप्रेमी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू सगळे या ठिकाणी युट्यूबचे आणि आमच्या सर्व रेडी गावातील सर्व भजनप्रेमी यांना या ठिकाणी खरोखर ही जी असणारी भजन स्पर्धा, या भजन स्पर्धा भरण्यामध्ये जो काही उद्देश आहे आणि जो काही युवकांमध्ये आपल्या सर्वांमध्ये
एक वेगळी आपल्या माऊलीच्या सप्ताहानुसार जो काही भजनाचे सगळ्यांचे पार असतात आणि त्या पारानुसार आपण सर्वजण वाडीवार या ठिकाणी भजन सादर करतो. खरोखर एक चांगली अगदी स्पर्धा या ठिकाणी या आपल्या सत्यपुरुष कला क्रीडा मंडळाने म्हणजेच वेगळीच आम्ही रेडी गावात काम करत असताना क्रीडामध्ये भव्य असा क्रिकेट स्पर्धा, नाट्य रितेश रावळांच्या आणि मार्गदर्शनाखाली नाट्य स्पर्धा, महिलांच्या मार्गदर्शन आपल्या महिला सर्व सदस्य नमिता नागोकर, मानसी राणे, रश्मी रेखा उपस्थित सर्व आमच्या महिला सदस्यांच्या मार्गदर्शना महिलांसाठी महिला दिनाचा भव्य कार्यक्रम आणि वाडीवार जसे क्रिकेटचे स्पर्धा इतर सर्व स्पर्धा घेतो. आज त्यातूनच आपल्या भजनाची स्पर्धा या ठिकाणी व्हावी आणि एक नामस्मरणाचा जप आपल्या सर्व रेडी गावात आपण करावा आणि त्यातून आपले भजन प्रेमी घडावेत या उद्देशाने आम्ही या ठिकाणी भजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. खरोखर ही भजन स्पर्धा करत असताना आमच्या सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ या सर्वांनी अगदी चांगली मेहनत घेतली. उडावाडी म्हटल्यानंतर आमचं हे होम पिच आहे राजकारणाच्या दृष्टीने आणि कायम इथली सगळी लोक आम्ही कामात जरी कुठे कमी पडलो किंवा काम करत असताना काही शब्दामागे शब्द पाठीपुढे झाले असतील तरी ही आमची साथ ही मंडळी कधी सोडत नाही आणि या मंडळींच्या साथीनेच आम्ही या ठिकाणी राजकारणात म्हणा किंवा इतर समाजकारणात किंवा इतर स्पर्धांमध्ये चांगले अगदी पुढे आम्हाला पाठीशी म्हणजे या ज्या बोर्डवरती ज्यांनी आम्हाला बक्षिसं दिली आहे खरोखर त्यांनी आपण ज्यावेळी भजन स्पर्धा डिक्लेअर झाली त्यावेळी सर्वांनी पुढे राहून म्हणजे भाऊ आसगावकर, भावेश राणे सर्वांनी म्हणजे चांगले जे काय भजन स्पर्धेसाठी जेवढं करावं लागतं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सर्वांनी मदत केली. कोणाकडे हात प्रसारायला लागले नाही अशा तऱ्हेने जी काय भजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. खरोखर या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. भजन हा असा आहे की या कुठची गोष्ट या कलियुगात अति करा आणि त्या अतिची काही कालांतराने ती गोष्ट त्याची माती होती. पण भजन हा एखाद्या देवासमोर करा कारण हा देव परमेश्वर हा सत्य आहे आणि या परमेश्वरासमोर जर आपण भजन कीर्तन किंवा नामस्मरण केलं आणि ते अति केलं तर त्याचं फळ पण या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी दुप्पट मिळतं. खरोखर ते आपल्याला दिसत नाही ते आपण दिसत नाही आणि जो परमेश्वर आपला सत्य आहे आणि त्याच्यासमोर भजनाची कला जर आपण सादर केली तर तो आपल्या जीवनातील एक अमूल्य असा भाग आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं हे साधन आहे असं या ठिकाणी मला वाटतं. खरोखर या ठिकाणी रेडी गावात काम करत असताना म्हणजे आम्ही पण दीप्तेश बुवा असतील यांची भजन स्पर्धा कुडाळ किंवा भाव आणि आडेली या ठिकाणी म्हणजे कॉलेजच्या वयात आमचे मित्र नाना पेडणेकर आणि नवनीत परब आम्हाला त्यावेळी घेऊन जायचे आणि त्यावेळी जे काय असणारी ती स्पर्धा आणि त्यांनी पण या स्पर्धेच्या म्हणजे आपलं जे काय असणार पहिली जी भजन स्पर्धा होती त्या भजनाचे एक ठराविक तालच होते म्हणजे त्रिताल किंवा ठराविक जपताल. नंतर कालांतराने या स्पर्धे याच्यात जो काय असणारा पंचम सवारी 15 मात्रा, पंचम सवारी 17 मात्रा याची जर सुरुवात माझ्या अर्थाने खरी केली असेल तर आमच्या दीप्तेश बुवांनी केली. कारण वेगळं जसं हर हर शंकर हे वेगळं नोटेशन गीत त्यावेळी जे प्रसिद्ध केलं ते आमच्या दीप्तेश बुवांनी केलं आणि सगळ्याच बुवांनी म्हणजे सिंधुदुर्गातल्या सगळ्याच बुवांनी या भजन क्षेत्रात आपलं कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्वांनी इकडे महेश परब पण आहे चांगले पक्वादादक आहेत त्यांनी पण या ठिकाणी आपली वेगवेगळी आपल्या ज्या भजन मंडळ आहेत त्यांना साथ करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने ते प्रयत्न करतात. खरोखर सर्वजण या ठिकाणी आपली भजन परंपरा या ठिकाणी जपतायत. खरोखर आपण ही जी काही जी भजन स्पर्धा केली आहे ही पुढे पण चांगल्या रीतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. खरोखर आपल्या सत्यपुरुष कला क्रीडा मंडळाने जो काही आमचा सन्मान केला आपल्या वाडीतील आपल्या जे काही वाडीतील कोणी चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल जे आपल्या वाडीसाठी भजनातनं अभंग किंवा इतर हार्मोनियम पक्वादादकांची साथ करतात त्यांच्या निदर्शनात आमच्या आणून द्या. त्यांचा पण या भजन स्पर्धा संपायच्या अगोदर आम्ही पूर्ण याने सन्मान करणार. या भजन क्षेत्रात आपण सर्वजण या भजनाच्या माध्यमातून परमेश्वरा आपल्या रेडी माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया की भजनांची सेवा आपल्या सर्वांच्या अंगात रुजू दे आणि चांगलं जे काही आमच्या साधू संतांनी घडवलं तेच आपण पुढे घडवण्याचा प्रयत्न करूया असं या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. वेळ बराच झाला म्हणून मला वाटलं थोडक्यात आठवाल परंतु आपण सुद्धा एक भजनी कलाकार आहात आणि त्यामुळेच तुम्ही या भजनाविषयी अधिक सविस्तर बोलला सविस्तर अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद भाई.
यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती सन्माननीय प्रितेश राऊळ यांना विनंती करत आहे की त्यांनी आपण व्यक्त व्हावं. भजन स्पर्धेला बराच उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मान्यवरांची नावं न घेता सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर या भजन स्पर्धा जी आयोजित केली सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ व त्यांचे सर्वच सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्या पुढाकारातनं या ठिकाणी भजन स्पर्धा होत आहेत असे आमचे खेडेगावचे प्रथम नागरिक सरपंच रामसिंग राणे, त्याचप्रमाणे उपसरपंच आनंद दिसे, दीपक राणे व सर्वच या सत्यपुरुष कला क्रीडा मंडळाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित, सर्वच भजनप्रेमी आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरोखर आज या रेडी गावामध्ये जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होत आहे आणि गेली 1 वर्षापासून आमचे सर्वांचं चाललेलं होतं की भजन स्पर्धा अशा प्रकारची रेडी गावामध्ये व्हावी, पण आज चांगला योग या ठिकाणी या निमित्ताने आला आणि खरोखर या ठिकाणी रामसिंग राणे आमचे सरपंच, त्याचप्रमाणे आनंद दिसे किंवा या सर्वच सदस्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत या ठिकाणी घेतली. त्यामुळे त्यांचं सर्वांचं आपण टाळ्या वाजून कौतुक करूया, कारण त्यांच्यामुळे ही आपल्याला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा जी आपण बाहेर जाऊन बऱ्याच लोकांना शक्य होत नाही, आपल्या महिला भगिनींना शक्य होत नाही, पण अशी भजन स्पर्धा या ठिकाणी आपल्या रेडी गावामध्ये होत आहे. रेडी गावामध्ये सर्वच स्पर्धांना किंवा सर्वच कलेना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या निमित्ताने आदर दिला जातो आणि अशा सगळ्याच प्रकार संगीत असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक वारसा हा रेडी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जपला जातो आणि याची संधी आज सर्वांनाच या ठिकाणी मिळाली. रेडी गाव हा कलेचा वारसा जोपासणारा आपला गाव आहे. या रेडी गावाने अनेक क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर असू देत किंवा अनेक कलाकार या ठिकाणी घडवले आणि आज भजन स्पर्धा ही या ठिकाणी होत आहे. भजन स्पर्धेचा आताच आपले सरपंच असतील किंवा आदरणीय दिप्तेश मेस्त्री सर यांनी भजन स्पर्धेबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी दिली. भजन म्हणजे टाळ, मृदंग, हार्मोनियम व पखवाज यांच्या सहाय्याने आपण ईश्वरांचे गुणगान करतो, ईश्वरांचे गायन करतो, त्यांची सेवा करतो. यातूनच हे भजन असा हा उल्लेख होतो. भजन म्हणजे भजणे आणि सेवा करणे हा संस्कृतपासून आलेला असा शब्द आहे. आपल्या संत महंतांनी 100-150 वर्षापासून जी सुरू केलेली परंपरा आहे ती आजही आपले सर्वच जण या ठिकाणी आपण ती कला या ठिकाणी जोपासतो. साधू संतांनी तर त्यावेळेच्या काळामध्ये जी कला जोपासली आणि त्यावेळी समाज प्रबोधन किंवा भक्तीचा सार या ठिकाणी साधू संतांनी त्यावेळी त्या आपल्या युगामध्ये केला आणि यातून अनेक संत साधू संतांनी ईश्वराचे गुणगान सुद्धा या ठिकाणी गायले. आज भक्तीचा वारसा आपल्या रेडी गावामध्ये होत आहे आणि खरोखर चांगली मेहनत या ठिकाणी सर्वांनीच या ठिकाणी घेतलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा रेडी गावामध्ये जर एखादी स्पर्धा सुरू झाली किंवा एखादा कार्यक्रम जर सुरू झाला तर आपले सरपंच असतील किंवा आपण सर्वजण की अजूनपर्यंत कुठचंही क्षेत्र हे थांबलेलं नाही आणि भविष्याच्या देवी माऊलीच्या कृपेने आताच जशी भजन स्पर्धा यावर्षी झाली की पुढच्या अनेक वर्षामध्ये भजन स्पर्धा या सत्यपुरुष कला क्रीडा मंडळाने किंवा सर्वांनी या ठिकाणी करायला पाहिजे असेच आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. आज जिल्ह्यातील अनेक संघ आपल्या रेडी गावामध्ये आलेले आहेत आणि ते आपली कला या ठिकाणी दाखवणार आहेत. त्या स्पर्धकांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या भजन मंडळाचे आपले सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ आहे यांचं मनापासून कौतुक करतो आणि खरोखर या स्पर्धेसाठी अनेक आपले जे दाते आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्यामुळे या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी होत आहे. आणि विशेष जर उल्लेख करावा झाला तर आपले सप्ताहापासून गेली 100-150 वर्षापासूनची 100 वर्षापासून सप्ताहाची आपली परंपरा आहे. त्यामध्ये आपला भक्तीचा सार गेली 7 दिवस असा जपला जातो आणि आज सुद्धा रेडी गावातील सर्वच आपल्या जे हार्मोनियम किंवा जे भजनी मंडळ आहे त्यांचा सुद्धा सत्कार या मंडळाने केला. खरोखर हे बघून सुद्धा आज खूप समाधान वाटतं. रेडी गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम, अशाच प्रकारच्या स्पर्धा या उत्तरोत्तर चालू राहू देत, उत्तरोत्तर व्हाव्यात अशाच शुभेच्छा देतो. आदरणीय राजा सामंत सर असू दे किंवा आपले दिप्तेश मेस्त्री सर या ठिकाणी सुद्धा आपल्या स्पर्धेला आलेले आहेत आणि खरं कौतुक करावंसं वाटतं की आदरणीय आपले युवा
आपले पक्वाजवादक भावेश राणे हे सुद्धा त्यांचा खरोखर आपण जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा फिरत असताना सुद्धा एक रेडी गावाचं एक रत्न म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. खरोखर त्यांना सुद्धा आम्ही भावी वाटतं शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विदेशी उत्कृष्ट मार्गदर्शन आपलं. मित्र, बराच वेळ झालेला आहे आणि स्पर्धेला संघ उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये भजन सादर करून पुन्हा अन्य ठिकाणी भजन स्पर्धेला जायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता या ठिकाणी आजच्या या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्याचं आभार प्रदर्शनाचं पहिल्या सत्राचं मी काम करतोय. या ठिकाणी व्यासपीठावर कुणाचंही नाव न घेता कृपया या व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर जे उद्घाटनासाठी जे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनही झाले आणि मान्यवरांचा सत्कारही झालाय. त्यामुळे या सर्व मान्यवरांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच या स्पर्धेमध्ये ज्या 8 संघांनी निमंत्रित संघांनी सहभाग घेतलेले आहेत त्या 8ही संघांचे या ठिकाणी मी आभार मानतोय. परीक्षक जे आहेत ज्यांची खरी कसोटी आता पुढे सुरू 6 ते 7 तास कसोटी सुरू होणार आहे परीक्षणाची, त्या परीक्षकांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतोय. आपण सर्व रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहात त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय. साऊंड सिस्टीम, यूट्यूब चॅनेलवाले आहेत, पत्रकार आहेत, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतोय. ज्याने ज्याने आर्थिक स्वरूपामध्ये आणि वस्तुरूप स्वरूपामध्ये या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे सहकार्य केलेले आहेत त्या सगळ्या दात्यांचे या ठिकाणी मी आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा तमाम सर्व आपल्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतोय. महिलांसाठी फक्त एक सूचना आहे की आपण जवळजवळ 6 वाजता या ठिकाणी आलेला आहात, म्हणजे आपण जेवून आलेला नाही आहात. आपण जेवणासाठी घरी जाणार, जाण्यासाठी तुम्हाला परवानगी आहे परंतु येण्यासाठी तुम्हाला निमंत्रण आहे. ही स्पर्धा जशी एखादी सिरियल रविवारची 1-1 तासाची 4 सिरियल असतात तशी आजच्या रात्रीला 9, 10, 11, 12, 1 वाजता अशी सिरियल सुरू होणार आहे. तुमची आवडती असं समजून आजची रात्र आजच्या मंडळासाठी तुमच्या मंडळासाठी तुम्ही द्यायची आहे आणि इथे तुम्ही उपस्थिती दर्शवायची आणि भजनाचा आनंद घ्यायचा आहे. पुरुष मंडळी आमची थांबणारच आहे. धन्यवाद.